बरोबर. का स्टुको आहे, खूप चाललाय, अजून पण चालतोय, पण मॅट मध्ये काहीच नाही. करेक्ट. सो झॅफियानो हे नाव का पडलंय? झॅफियानो ही वर्ल्ड मधली नंबर 1 लेदर कंपनी. सर्वात बेस्ट क्वालिटीचा आणि सर्वात एक्सपेन्सिव्ह लेदर जर का कुठल्या कंपनीचं येत असेल, सर्वात एक्सपेन्सिव्ह लेदर फॅब्रिक कुठल्या कंपनीचं येत असेल, सर्वात एक्सपेन्सिव्ह लेदराईट कुठल्या कंपनीचं येत असेल, तर ती आहे झॅफियानो. आता जेवढे पण प्रीमियम कस्टमर असतात, लक्झरी कस्टमर असतात, सुपर लक्झरी कस्टमर आहेत, त्यांच्या घरी आयफोन म्हणजे असाच आहे. त्या असं कधी होईल का की त्यांच्या घरात आयफोन किंवा ॲपल कंपनी माहीत नसेल? असं होणारच नाही. त्यांच्याकडे ॲपलचे लॅपटॉप असतील, आयपॉड असतील, सगळं असेल. सेम त्यांच्या घरी झॅफियानो कंपनी म्हटलं की त्यांना आपोआप आठवणार की हा बाबा लेदर रिलेटेड काहीतरी आहे, जसं त्यांना ॲपल कंपनी माहिती आहे. सो त्यामुळेच हे जे आपलं टेक्स्चर आहे हे लेदर फिनिश देतं किंवा मॅट स्टुको देतं. ज्या ज्या भाषेमध्ये तुम्ही तुमच्या कस्टमरला किंवा आर्किटेक्ट इंटेरियरला समजावू शकता, ती कन्सेप्ट तुम्ही ते फीचर आरामशीर वापरू शकता. याला कोणी मॅट स्टुको म्हणतं, कोणी ह्याला क्लाउडी इफेक्ट म्हणतं, कोणी ह्याला लाईम वॉश म्हणतं, कोणी याला लेदर फिनिश म्हणतात. सो हे सगळे कॉम्बिनेशन आहे, त्याच्या फीचर्स आहेत, याचे पॅटर्न किंवा फिनिश ज्या पद्धतीने अपियर होते त्याप्रमाणे. सो प्रीमियम कस्टमर्सला किंवा आर्किटेक्ट इंटेरियर डिझायनरला हे झॅफियानो कंपनी लगेच क्लिक होणार, याच्या हे लेदरचं काहीतरी आहे आणि त्याप्रमाणे तुम्ही हे विकू शकता. सो हेराल्ड हॅज ऑल्सो गिवन वन ऑप्शन, हाऊ वी पिच इट. आपण कस्टमरला कसं पिच करतो, तर चिल्ड्रन रूम आहे, जर तुमच्या मुलांना जर का टच अँड फील आवडत असेल तर हे लावा. तुमच्या फॅमिली मेंबर्समध्ये तुम्ही जर का मास्टर बेडरूम करत असाल आणि तुम्हाला तर जर ते एकदम स्पेशल करायचं असेल तर हे फिनिश करा. किंवा बऱ्याच जणांना आपला लिव्हिंग रूम शोकेस करायला खूप आवडतं, की माझ्या घरात पाहुणे आले तर माझ्या बेडरूममध्ये तर नाही येणार, ते आयदर गेस्ट रूममध्ये जातील किंवा हॉलमध्येच थांबतील. तर हॉल मी असा करेन की समोरचा आला तर त्याला आवडणार. सो आजकाल कन्सेप्ट काय आली आहे की बाबा डेकोरेटिव्ह वॉल्स, बरोबर. सो त्याच्यामध्ये काय असतं की मल्टिपल वॉल्स इन्क्लुडिंग सिलिंग, त्या कन्सेप्टला म्हणतात डिझायनर प्लास्टर. डिझायनर प्लास्टर ही आर्किटेक्ट किंवा इंटेरियर डिझायनरला समजणारी कन्सेप्ट आहे किंवा लक्झरी कस्टमर्सला समजणारी कन्सेप्ट आहे. डिझायनर प्लास्टर म्हणजे काय की वॉल, आपल्या घरातला सरफेस सोडून जेवढ्या वॉल आहेत आणि सिलिंग, त्याला एकच टेक्स्चर किंवा एकच कलर करणं. पहिलं काय असायचं की एक वॉल जिथे टीव्ही लावायचा तिथे फक्त एक डार्क शेड लावायचे, उरलेल्या 3 वॉलला थोडं लाइटर टोन आणि सिलिंग नेहमी व्हाईट असायचं. पण ती फिनिश आता, तो जो ट्रेंड आहे तो आता हळूहळू चेंज होतोय. आता संपूर्ण घरामध्ये एकच फिनिश केली जाते लाइटर टोन मध्ये किंवा एकच पॅटर्न केलं जातं. त्या कन्सेप्टला म्हणतात डिझायनर प्लास्टर. सो हे झॅफियानो जे आहे ते बऱ्याच मुंबईमध्ये बऱ्याच ठिकाणी असं चालू आहे. आपल्याकडे मार्मोरिनो फिनिश पण आहे, पण हे टेक्स्चर बऱ्याच ठिकाणी अप्रिशिएट करतात. आता तुम्ही सगळे इथे